मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबईतील बँड्रा रंगशारदा या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा ठेवला। या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मार्गदर्शन सुद्धा केलं आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी महानगरपालिका निवडणुकांसाठी आता जय्यत तयारी करा, कामाला लागला असे थेट आदेश या सर्व मनसैनिकांना दिलेले आहेत। त्यासोबतच जर इतक्या वर्षानंतर आम्ही दोघे ठाकरे बंधू एकत्र येत असू तर मग तुम्ही म्हणजे मनसे आणि शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येण्यास काय हरकत आहे असा सवाल सुद्धा या निमित्तानं राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। त्यासोबतच कुठलीही चिंता करू नका, मुंबईमध्ये आपण चांगलं काम करतोय, आपण सगळे मुद्दे मराठी माणसांचे जे मुद्दे ते लोकांपर्यंत घेऊन जातोय, सरकारपर्यंत घेऊन जातोय आणि त्यावर प्रतिक्रिया सुद्धा उमटतात असं सुद्धा सांगायला ते विसरले नाही। आणि त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेमध्ये आपलीच सत्ता असेल असं सुद्धा राज ठाकरे म्हणायला विसरलेले नाहीयेत। याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं आनंदाचं तर वातावरण आहेच, पण ज्यासाठी आजचा मेळावा होता, बरीचशी चर्चा या मेळाव्यानिमित्त रंगत होती ती म्हणजे राज ठाकरे आज शिवसेना आणि मनसे यांच्या युतीबाबत काही महत्त्वाचं भाष्य करणार आहे का याबाबत बऱ्याचशा कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली होती। पण आज राज ठाकरे यांनी याबाबतचं कुठलंही भाष्य करणं हे टाळलेलं आहे। युती होईल की नाही हे माझ्यावर सोडा असं राज ठाकरे म्हणतात आणि त्यासोबतच जोमानं महानगरपालिकेच्या निवडणुकींसाठी तुम्ही कामाला लागा। ज्यावेळी युतीबाबतच्या काही संकेत असतील त्यावेळी हे सांगितले जातील, पक्षाकडून कळवले जातील असं सुद्धा राज ठाकरे म्हणालेले आहेत। त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता कामाला लागा, ज्या मतदार याद्या आहेत त्यासुद्धा तपासून पहा, आपली जी कामं आहेत ती लोकांपर्यंत घेऊन जा आणि त्यासोबतच मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेनं जी भूमिका घेतलेली आहे ती मराठी माणसापर्यंत पोहोचवा। इतर कुठल्याही भाषिकांचा त्या ठिकाणी वाद होईल अशा पद्धतीनं वर्तन नको। मात्र जर मराठी भाषेवरती धावून आले तर मात्र मनसे स्टाईलनं उत्तर द्या असं सुद्धा राज ठाकरे म्हणालेले आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांची आता नेमकी भूमिका काय असणार आहे याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि मनसेची ही युती होणार आहे की नाही हा प्रश्न आजच्या राज ठाकरे यांच्या राज आदेशानंतर, राजभाषेनंतर आणि राजगर्जनेनंतर सुद्धा अनुत्तरितच आहे। कारण राजकारणामध्ये बऱ्याचशा चर्चा रंगतात की ठाकरे बंधू, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील, महानगरपालिका निवडणुका लढवतील आणि चित्र काहीसं वेगळं असेल। एक ठाम विरोधी पक्ष म्हणून या दोन्ही भावांच्या युतीकडे पाहिलं जात आहे। मात्र आता तसं होणार आहे का हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे, मोठा प्रश्न आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7 तारखेला उद्धव ठाकरे हे गांधी कुटुंबियांसोबत डिनरसाठी जाणार आहे, तिथे डिनर डिप्लोमसी होते। मात्र राज ठाकरे यांची डिनर डिप्लोमसी ही एकनाथ शिंदेंसोबत पण होणार आहे अशी सुद्धा चर्चा आता रंगू लागलेली आहे। शंभूराज देसाई जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी याबाबतचं सूचक विधानसुद्धा केलेलं आहे की राज ठाकरे यांना आम्ही जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे। 2 ते 3 दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नेमकं पूर्वीसुद्धा शिवसेनेचे वरिष्ठ नेते म्हणजे एकनाथ शिंदे असू द्या, उदय सामंत असू द्या, हे शिवतीर्थ जे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी गेले होते। त्या ठिकाणी भेटीगाठीसुद्धा झाल्या होत्या। पडद्याच्या मागे बऱ्याचशा राजकीय चर्चाही रंगल्या होत्या अशी सुद्धा माहिती मिळते, पण या कधी उजेडात आल्या नाहीत। असं असताना आता शिवसेनेसोबत म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीची जी चर्चा आहे ती यासाठीच थांबली आहे का? कारण शिवसेना जी शिंदेंची शिवसेना आहे त्यासोबतही राज ठाकरे यांचं सूत जुळलं जाईल का याबाबतची चाचपणी आतल्या आतच सुरू आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये आहे। आणि राज ठाकरे नेमका भविष्यामध्ये कोणता योग्य ऑप्शन निवडणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बऱ्याच चर्चा आहेत, पण राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार का हा आताच्या घडीचा कळीचा मुद्दा आहे आणि याचं उत्तर येत्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे देणार का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।